अधिक सौंदर्य घेऊन पुन्हा पुन्हा नूतन होत असते, हा नियम आहे. माणसं मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी नेहमी चांगली. हो, मुलं मागच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीत चांगलीच असतात. कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये उत्क्रांती होते ना, रिन्यू होतं ना, परफेक्शन येत राहतं ना त्याच्यामध्ये. परफेक्शन, अरे कुणीतरी करताय, तो एक एक मूर्ती करतोय, मागच्या मूर्तीत काय कमतरता आहे ती पुढच्या मूर्तीत तो परफेक्ट करतोय. कोणताही गायक आपला कन्सर्ट बदलत गेला की परफेक्शन येत जाते कोणत्याही गोष्टीमध्ये. कोणताही वादक काल वाजवलेला बोल आज अधिक कौशल्याने वाजवत असतो, तो कालच्या सारखा येत नसतो. मी एवढं का सांगू लागलो? माणसं पुढच्या पिढीतली नेहमीच मागच्यापेक्षा चांगली असतात. फक्त मागच्यांना आपलं चांगलं पण ठोकून सांगायचं असतं म्हणून ते पुढच्या पिढीवर दोडसूक घेत असतात. आम्ही न देखो अवगुणा, कोणत्या कोणत्या गोष्टीत पुढची पिढी चांगली सांगतो? कला, ज्ञान, बुद्धिमत्ता, तीक्ष्णता, निर्णय क्षमता, विवेक, नीती, धर्म आणि सौंदर्य, या सगळ्या गोष्टीत पुढची पिढी मागच्यापेक्षा चांगली असते. मायबाप सुंदर नाही पण मुलगी सुंदर दिसेल. मायबाप बुद्धिमान नाही पण चौथीचा पोरगा कम्प्युटर खेळेल आपल्यापेक्षा टॅलेंटेड, कारण इम्प्रुव्हमेंट आहे ती होणारच आहे. हो माहिती, मी ओळखली कोळी गीतामध्ये, आईस बी काळी बापूस बी काळा, ही गोरी पोरी कोणाची? विठाला विठाला विठाला. तो प्रश्न त्याला पडला पण मला उत्तर माहिती ना. हो, याला इम्प्रुव्हमेंट म्हणतात. हो, यांनी तर तो वाजवलंच बाबा, तसं म्हणता यायचं ना महाराज. व्यासपीठाला मर्यादा आहे, मला प्रॉब्लेम नाही, अडचण नाही. चित्रपट गीताबद्दल अडचण नाही, चित्रपटांबद्दल अडचण नाही, टीव्ही कोणत्याच नाही. हो, ज्याला विश्वाकडे पाहण्याची दृष्टी मिळाली त्याला इथलं काहीच वाईट वाटत नसतं. का कशाला नाकारणार आहे तुम्ही? इथे काय नाकारणार आहे? एखाद्या मुलीनं अर्धवस्त्र घालून ती रस्त्यावर निघाली असा कायदा नाही की तिला धरून बदला. हो, तुम्ही तगमगीच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. मग तगमग करून घेण्यापेक्षा ऍज इज व्हेअर इज भगवंताची लीला आहे. अवघी रूपे तुझी देवा, 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 अवघी देवा. देवाला बोलून प्रतिज्ञा आहे बरोबर, देवा समोर प्रतिज्ञा आहे. यानंतर आम्ही न देखो अवगुणा, पर अवगुण पाहायचे नाहीत पण दिसल्यानंतर त्याला बळकट विचाराचं अधिष्ठान पाहिजे त्या अवगुणांना हाकलण्याला. कोणता विचार आहे? अवघी रूपे तुझी देवा. आम्ही आमच्या मनाला आणि वर्गीकरण करण्याच्या वृत्तीला सांगू की ही सगळी देवाची रूप आहेत, तुझी देवा ही सगळी तुझी रूप आहेत. करता आलं तर वंदन करू, करता आली तर सेवा करू, नाही तर गुपचूप राहू. सांप्रदायिक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोष्टी महाराज हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बंधू भावे करू सेवा, सकल विश्वामध्ये कणाकणामध्ये तुझं अस्तित्व आहे असं जर आम्हीच म्हणत असू आणि याच निम्म्या विश्वाला अर्धजरतीय न्यायाला आम्ही जर नाकारत असू तर आम्ही विचारद्रोही आणि देवद्रोही ठरतो. 3 शब्द मागे सोडलेत मी, पापी, पवित्र, शहाणा. याच्या अध्यारोपित पुण्यवान, अपवित्र आणि वेडा असे शब्द येतात. या 6 शब्दाचं पृथक्करण आपण नेहमी करीत असतो. कोणाला तरी पुण्यवान म्हणतो, कोणाला तरी पापी म्हणतो. हे पहा, एकाची जो जास्त स्तुती करतो ना तो दुसऱ्याची त्याच पद्धतीची निंदा करीत असतो. पहा, कारण न्यूटनचा गतिविषयक नियम इथे लागू पडतो. हो, ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल बट अपोजिट. ज्याची ऍक्शन पॉवरफुल आहे त्याची रिॲक्शन देखील पॉवरफुल असते नेहमीच. जो चांगली स्तुती करू शकतो समजायचा हा चांगला निंदक देखील आहे, निश्चित त्याला ते जमतेच. हे 2 एक्स्ट्रीम बरोबर जमत असतात. पहा, चांगली स्तुती. हो, तसं एखाद्याला पापी आपण जेव्हा म्हणतो, तुकोबारा म्हटले मी तर आता पापी कोणाला म्हणणारच नाही, कारण म्हणायला गेल्यानंतर असं पोकळ वाटतंय ना ते पापी म्हणणं. पापी म्हणजे काय असा प्रश्न पुढे जर केला लगेच आपली ततमम होते. तुम्हाला सांगू, एखादा मनुष्य
पारमार्थिक संकल्पनावर बोलू लागला ना, टर्म्स, पारमार्थिक टर्म्स आहेत ना, याची पण टर्मिनॉलॉजी आहे. प्रत्येक शास्त्राची जशी टर्मिनॉलॉजी असते ना, तशी परमार्थाची पण एक टर्मिनॉलॉजी विशिष्ट. हो, पापी माणसं आहेत होती असं जर म्हटलं की लगेच त्याला प्रतिप्रश्न करायचा, त्याच्याच टर्मचं डेफिनेशन त्याला विचारायचं. पापी म्हणजे काय हो, तर मग करेल तो. पापी म्हणजे काय, पापी म्हणजे पापी हो, असं काय करता, हे असं बोलायला लागलं की समजायचं याला माहितच नाही. समोर बोलणाऱ्या माणसाला त्याच्या टर्म मध्ये पकडणं हे उत्कृष्ट ज्ञानाचं लक्षण आहे. त्याची टर्म त्यालाच विचारायची. ठीक आहे, एखादा म्हटला तू मूर्ख आहे, मला मान्य आहे मी मूर्ख आहे, पण नेमकं मूर्ख म्हणजे काय हो, लगेच त्याचं तत्वमम होतं. मान्य करावं आधी, लगेच उपसून आहे कोणावर. पापी जेव्हा आपण कोणाला म्हणतो तेव्हा त्यानं काहीतरी पाप केलेलं असं आपण ठरवतो, आणि पाप म्हणजे काय याची व्याख्या अजून कोणत्या शास्त्रामध्ये यथार्थतेनं झालेली नाही, हे तुम्हाला मी खात्रीनं सांगितलं. बर, जरी झाली असली तरी पाप पुण्याचं पथककरण किंवा निर्देशन करणारे जे स्मृतीशास्त्र आहेत ते 42 आता उपलब्ध आहेत, ज्यांना स्मृती ग्रंथ म्हणतात, ते सगळे संस्कृतात आहेत. आणि आपला संस्कृतचा प्रॉब्लेम आहे. मग ते एवढे वाचून आपण ठरवले का हा माणूस पापी आहे? ठरवलंय कशाच्या आधारे? ऐकिव ज्ञानाच्या आधारे. बर, हे ऐकिव ज्ञान तरी परिपक्व आहे का नाही, ते ज्याच्याकडून ऐकलं त्याचं पण ऐकिव आहे. उदाहरणार्थ याला माईक म्हणतात, हे माझं ज्ञान. हे दिसलं की मी म्हणेल माईक आहे, बरोबर. पण मला जर म्हटलं कशावरून माईक आहे, मी म्हणेल मला कुणीतरी सांगितलेलं की हा माईक आहे. बरं, ज्यानं मला सांगितलं त्याला पण कुणीतरी सांगितलेलं हा माईक आहे. म्हणजे जगात जेवढं ज्ञान आपल्याला आहे सगळं सांगोवांगीचं ज्ञान आहे, प्रत्यक्ष स्वतःचं ज्ञान कोणाकडेच नाहीये. आणि प्रत्येक वस्तूचं नॉमेनक्लेचर असंच झालेलं आहे सांगोवांगीनं. आणि सांगोवांगीच्या ज्ञानाच्या आधारे आपण कोणालाही पापी ठरवू शकत नाही. पापी ठरवायला फार ज्ञान पाहिजे. कदाचित पाप पुण्य ठरवणारा तो चित्रगुप्त, की ज्याच्याकडे अकाउंट आहे, तो चीफ अकाउंटंट आहे चित्रगुप्त. कशाचा? पाप पुण्य कोऑपरेटिव्ह बँक, कोऑपरेटिव्ह नसेल ती कॉस्मॉस, कॉस्मेटिक पाप पुण्य बँक लिमिटेड असं त्याचं नामकरण आपण करू. कॉस्मिक बँक असेल ना ती, वैश्विक. हो, त्या पाप पुण्याच्या बँकेचा चीफ अकाउंटंट, ते तो अकाउंट स्टेटमेंट तयार करतो असं म्हणतात. अजून त्यानं पाठवलं नाही कुणाचं अकाउंट स्टेटमेंट पाप पुण्याचं. कदाचित त्याला माहित असेल तर मग पहिली नोटीस त्याची यायला पाहिजे. कोणाची? चित्रगुप्ताची. एखाद्याचं पापाचं अकाउंट फारच डेबिट झालं आणि पुण्याचं फार क्रेडिट झालं, आणि जर त्याचा समजा ओव्हरड्यू दिसायला लागला, त्यांना लगेच नोटीस पाठवावी तिथून. हो, तुमचं पापाचं अकाउंट फार वाढलेलं आहे, तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये, शो कॉज. तिथून तर काही रिपोर्ट नाही, काही निर्णय नाही. जे चाललंय ना ते त्याला सहन होतंय ना, आपण का करणार? हो, माळ्यानं मकाई सजवलीये, कोल्यांना खायला पण दिलीये, कोल्यांनी गुपचूप खावी ना, ती कुईही करतात. याला म्हणतात माळ्याची मकान कोल्याची भांडणं. विढाला विश्व निर्माण केलं, जीव निर्माण केला, जीवाला 5 इंद्रिय दिली, त्या इंद्रियाला उपयुक्त अशा प्रकारचा भोग देणारे विषय इथे निर्माण केले. इंद्रिय विषयाचा संबंध जोडून दिला, तो विषय पाहिला की ते इंद्रिय उद्दीपित होत आहे, त्या विषयाच्या द्वारा सुख प्राप्त करून जीवापर्यंत पोहोचवतंय. ही सगळी संरचना ज्यानं केली आहे त्या संरचना कारकाला काहीतरी यातून साधायचं आहे. ज्या विषयाबद्दल ज्या इंद्रियांना उद्दीपन प्राप्त होते ही त्याची इच्छा आहे, त्याची इच्छा. हो, ज्या इंद्रियाचा जो विषय पुढे येतो त्याला पाहून ते इंद्रिय उद्दीपित होतं, त्या विषयाची इच्छा करतं. जीव आपल्या कौशल्यानं आपल्या प्रयत्नानं त्या विषयाला संपादित करतो, त्यातून ब्रह्माचा थोडा का होईना आनंद घेतो, जगण्याची आपली इच्छा अधिक आशावादी करतो, ऑप्टिमिस्टिक. हो, म्हणून ज्याला ऑप्टिमिस्टिझम कळला, आशावादी असतात जगण्याबद्दल, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे म्हणतात ते. हो, आणि नकारात्मकवादी नेहमी पेसिमिस्टिक असतात. तेव्हा मरण का येईना, हा प्रसंग पाहायच्या आधी माझे डोळे का नाही गेले. कशाला डोळे घालतो बघ ना, चांगलं आहे, बघ जरा आनंद घे त्याचा. बघ, चंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी ही रजून आली पाती. हो, फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरण पाहत आहे. फुलाकडे पाहून फुलाचं स्मरण करू नका, त्या लाजऱ्या फुलांना पाहून कोणाच्या तरी हळव्या ओठांचं स्मरण करा. तासभर तास चांगला जाईल जरा सुखात. विठाला विठाला विठाला. अनेक मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. काही लोकांना कळलंय हो जीवन, हे धार्मिक बेजार आहेत, सगळ्यात जास्त परेशान आहेत धार्मिक आहेत. का? कारण त्यांचं ज्ञान हे अनेक लोकांच्या प्रदूषणानं प्रदूषित झालेलं आहे. हो, त्याचं मोजमाप सुद्धा करता यायचं नाही, इतकं प्रदूषित आहे धार्मिकांचं. अधार्मिकांचं प्रदूषित नाही फारसं, त्यांच्याकडे थोडं आहे, पण तेवढ्या आधारे त्यांना करायचंय. पापी वेळ पुरेल त्यांनी माहित नाही, 10:30 संपेल. पवित्र शहाणा, जिथे एपिसोड संपेल तिथंच बंद करू. हो, तिथंच, असं काही नाही.
पुन्हा पुढे सुरू करू, कदाचित तिकडे येत असतो कायम, पुढे सुरू करू. कारण आता माझं कीर्तन 2 तासात अभंग उरकत नाही. विषयच त्या पद्धतीने स्वीकारल्यामुळे एक जीवन दृष्टी देण्याचा प्रयत्न मायबाप आम्ही करीत असतो. आपण आपल्यामध्ये परिवर्तन करूया ना. जग नाही ना बदलत, कधीच नाही, कोणताच निर्णय नाही बदलत इथला. होतच ते होणारच आहे. हो, त्यावेळी त्या गोष्टी होणार आहेत. हा पापी आहे, लगेच त्याच्याशी आपलं वैर होतं ना बा. हो, लगेच वैर. नाकारलं की माणसाशी वैर होतं. तिरस्कारानं माणसं पाहू लागतात. मी फेटा बांधून गल्लीतून आलो तेव्हा जीन्सवाली पोरं माझ्याकडे वाईट पाहत होती. मला त्यांचा राग नाही आला, कारण त्यांच्यावर तोंडसूक घेतलेले माझे भावकीचे लोक बरीच आहेत ना. माझ्या अनेक भाऊबंधांनी त्यांच्यावर तोंडसूक घेतलेलं आहे. त्यांचा काय त्यांना वाटतं हे शत्रू आहेत आपले, झाले आपल्याबद्दल काही बोलतात. हो, पण सांगू मी तुम्हाला, आता मी धोतर नेसलोय, मी संतुष्ट आहे. जर याच्यात संतुष्टी नाही वाटली तर आम्ही तिकडे जीन्स घालू, काही अडचण नाही, मला प्रॉब्लेम नाही. कुठलीही प्रतिज्ञा जीवन विषय करू नये, फ्लेक्झिबल असावं जीवन असं मी सांगतो आपल्याला. हो, तुम्ही तयार केलेल्या किचकट नियमामध्ये जर स्वतःला गुंतवाल तर तुम्हीच तुमचे शत्रू व्हाल. नियम गोड वाटतो सुरुवातीला करताना, पण तोच नियम जेव्हा जीवावर उठतो तेव्हा राग येतो स्वतःच्या जीवनाचा की मी हे काय करून ठेवले. विढाला फ्लेक्झिबिलिटी असावी, एक लवचिकता असावी, हेतू एकच असावा, चित्ताचं समाधान बिघडवू द्यायचं नाही. सांगू तुकोबाराय म्हटले, तुम्हाला जसं जगायचं तसं जगा, फक्त मी सांगतो तेवढं ध्यानात ठेवा. हो, तुमचं स्वहित तुम्ही जाणा आणि असं काही जगा की जेणे चित्त समाधान राहील नेहमी. प्रमाण सांगतो खोलातलं म्हणजे अडचणीतलं. आपुले आपण जाणावे स्वहित, आपुले आपण जाणावे स्वहित, आपुले आपण जाणावे स्वहित, आपुले आपण जाणावे स्वहित. जेणे राहे चित्त समाधान, जेणे राहे चित्त समाधान, बहुरंगी माया से विकुल, बहुरंगी माया से विकुल. जेणे राहे चित्त समाधान, जेणे राहे चित्त समाधान, बहुरंगी माया से विकुल, बहुरंगी माया से विकुल. जीवन दर्शनाची एक एक चरण आहेत पहा. आपुले आपण जाणावे स्वहित, कसं जगावं, जेणे राहे चित्त समाधान. फिनिश. तुम्ही हे करा ते करा यानं समाधान मिळेल आधी बोलले. फायनली आधी काय म्हटले, सदा नाम घोष करू हरिकथा, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांना जर नाम घोष आणि हरिकथेमध्ये समाधान असेल तर व्हेरी गुड, पण त्यानं सगळ्यांनाच वाटेल खात्री नाही. आपणही तेच करतो. समाधान आहे काय नाम घोषात हरिकथेत आहे काय? ज्यांना असेल तो त्यांचा प्रश्न झाला. पहा, समाधान हे प्राप्तव्य आहे. साधना भिन्न भिन्न असू शकतात व्यक्ती परत्वे, कारण साधना त्या अंतःकरणाच्या बैठकीवर अवलंबून असतात प्रत्येक व्यक्तीच्या. एकच साधना सर्वांसाठी आदर्श साधना ठरतच नाही, कधी ठरतच नाही. हो, पण हेतू एक असावा, जेणे राहे चित्त समाधान. कुणाला पापी म्हणणार नाही, कुणाला पवित्रही म्हणणार नाही. ही सगळी ही आधी मी प्रमाण का सांगितलं, त्याच्यासाठी आधार म्हणून एक विचार आम्ही आमच्या हृदयाला सांगू की हे सगळे तुझी रूप आहेत, अवघी रूपे तुझी देवा. आणि देव म्हटल्यानंतर सांगता येत नाही हा पवित्र देव हा अपवित्र देव, हा पापी देव हा पुण्यवान देव. देव या शब्दासोबत आपलं सगळंच वर्गीकरण संपतंय तिथे. आणि वर्गीकरण संपल्यानंतर जर सुख असेल तर आम्ही मनाला सांगू ही सगळी देवा तुझी रूप आहे. नाहीतरी एखाद्याला पवित्र म्हणणं एखाद्याला पवित्र म्हणणं कोणत्या आधारे, त्याच्या बाहेरच्या कर्माच्या आधारे. खरं तर पावित्र्य का उठतात माणसामध्ये मध्ये काय प्रॉब्लेम आहे? वेळ संपली का मला सांगून द्या. फार छान बसलेत ना सगळे, तुम्हीच एखादे विक्षेप का करताय? विढाला विढाला जे उठले तेवढे उठा, बाकीचे मात्र थोडा वेळ बसा, 15 मिनिटं. तुमच्यापेक्षा मलाच फार गडबड असते, मी संपून टाकेल आत्ताच, काही प्रॉब्लेम नाही. कारण दिस इज युनिक अँड इंडिव्हिज्युअल. पृथ्वीराज जाधव स्पेशल. वारकरी संप्रदाय सापडणार नाही, खात्रीने सांगतो. अभंग तुकोबारायांचाच आहे, पण विचार इतके नवीनतम आहेत कारण मी आधी बोललेलं मला पकडून ठेवायचंच नाही. वक्त्यांचं अडचण आहे, जे मी बोलतोय हे सगळ्यांना माहित आहे. मी असा दावा कधीच करणार नाही की आमच्या वक्त्यांना हे माहित नाही, माहित आहे. पण बोलावं तर कसं बोलावं, आधी परत तोडसूक घेतलेलं आहे बऱ्याच लोकांवर. आधीच आडवं पडतंय ना, मग लगेच लोक म्हणतील महाराज तुम्ही काल तर असं म्हणत होते हे वाईट आणि ते चांगले ना, आज का असं म्हणता? अशी पंचायत होऊ नये म्हणून नवीन कळलेलं देखील स्वीकारता येत नाही दुराग्रही माणसाला. ज्याचं जीवन लवचिक नाही ना त्याला नवीन सुद्धा स्वीकारता येत नाही. पहा, ज्यानं एकदा आपल्या मेमरीला सिक्युरिटी कोड टाकला आणि तो कोड विसरून गेला, संपलं काम त्याचं. आतलं आत बाहेरचं बाहेर.
हो, उपायच नाही. असं आहे, तसं आहे. त्यामुळे थोडंसं बसून ऐका. ज्यांना पवित्र आपण म्हणतो, ठीक आहे, ज्याला नॅचरल कॉल आहे ते जाऊ शकतात, तसं काही नाही. त्याला नॅचरल कॉलला काही नाही ना, लिमिटेशन्स नाहीत ना, प्रोहिबिशन नाही त्याला काही. असो, तर पवित्र म्हणणं म्हणजे काय? पवित्र, हो, ज्याला आपण काय होली म्हणतो, शब्द मोठे सुंदर आहेत आपल्याकडे. होली, पवित्र, पायस, होली, ठीक आहे. पावित्र्य आणि अपावित्र्य माणसाच्या अंतःकरणाच्या अधिष्ठानावर असतं, कृतीमध्ये अजिबात नसतं. हो, सजन कसाई मांस विक्रीचा धंदा करताय, त्यांना आपण अपवित्र म्हणूया का? का नाही म्हणत? म्हणायला तर पाहिजे. मांस विक्रीचा धंदा अपवित्र असा जर रूल केला, नियम केला, तर सजन कसायांनी मांस विक्री केलेली त्यांना अपवित्र म्हणावं लागेल. मग तुम्ही त्यांना स्पेशल केस म्हणजे बाजूला का काढता? ही स्पेशल केस का? हो, ते देवाचे भक्त होते, ठीक आहे, मी पण देवाचा भक्त आहे, मीही टाकतो एखादं चिकन सेंटर, चालेल का? नाही चालेल. का? कारण आपले मुळे अशा वेळी गोंधळ होतो, करावं तर काय करावं. पावित्र्य आणि अपावित्र्य हे अंतःकरणाच्या अधिष्ठानावर असतं, कृतीमध्ये अजिबात नाही. एखादी व्यक्ती कर्म करताना ते कर्म अपवित्र दिसेल पण त्याची भावना पवित्र असेल, तर एखादी व्यक्ती कर्म पवित्र करीत असेल पण भावना अपवित्र असेल. विठाला विठाल बाह्य कर्मावरून पावित्र्य अपावित्र्य ठरतच नाही. हो, आणि जरी ठरवायचं ठरलं तरी जगाचं ठरवण्याला आपल्याला जगाचं अंतःकरण दिसत नाही. कोणाचं हृदय पाहून ठरवायचं म्हटलं तर हृदय पाहायची सोय नाही. अंतःकरण, बरं, हृदय पाहता येतं, अंतःकरण पाहता येत नाही. कोणाच्या मनात काय चाललंय याचा तपास लागतही नाही. आणि जरी तपास लागला ते माणसाला फसवणं इतकं सोपं काहीच नाही. हे जगात सगळ्यात सोपं माणसांना फसवणं आहे. जनावरांना देखील फसवता येत नाही. एखाद्या म्हशीच्या समोर टीव्ही मांडला आणि दिवसभर तिच्या समोर कॅडबरीची जाहिरात वाजली, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, आणि संध्याकाळी डाल भरून कॅडबरी तिच्या पुढे जर मांडल्या, ते डुंकूनही पाहणार नाही. म्हैस लक्ष नाही देणार त्याच्याकडे. हो, ती तिचं नैसर्गिक जीवन बदलवणार नाही. माणसाला फसवता येतं. त्याच्यापुढे दिवसभर एखादी जाहिरात वाजवा, ती वस्तू त्याला माहिती जरी नसली तरी संध्याकाळी तो घेतोच विकत. आणि हप्त्यावर म्हटलं तर मग तो काही घेऊ शकतो, इन्स्टॉलमेंटवर. हप्त्यावर चंद्र जरी कोणी विकायला आणला, एखादा मनुष्याला म्हटला मी चंद्राचा एजंट आहे, तुम्हाला घ्यायचा आहे का चंद्र? हो, घेऊ शकतील माणसं, घेतील. बरं, हे अतिशोक्ती बोललो. काय आहे, कुणाच्या मनातलं पाहायची काही सोय नाही, आणि मनातलं पाहिल्याशिवाय आतलं कळत नाही. आणि फसवता येतं सहजपणे माणसाला. वेदांत शास्त्राचा एक दृष्टांत आहे, तो सांगेल, थांबेल मी वेळेतच, काळजी करू नका. पहिला दिवस लिमिटेशन आहेत ना, वेळेचे मर्यादा आहेत ना, त्यामुळे. तर वेदांत शास्त्राचा दृष्टांत, सिद्धांत काय आहे, सिद्ध काय करायचंय की तुमचं खरे पण कितीही जरी कोणाला कळलं तरी देखील तुम्ही जर कुशल असाल तर तुम्ही ते लगेच खोटं ठरवू शकता. दोन प्रिय मैत्रिणी, दृष्टांत माझा नाही, ज्याला मोठ्या ग्रंथाचा आधार आहे. माझा असेल तर तो थोडासा मोठ्या मनाने, उदार मनाने ऐका, जाणती माणसं आहेत, माझा नाही तो. हो, वेदांताचा आहे. दोन प्रिय मैत्रिणी, अत्यंत प्रिय मैत्रिणी, हो, की हमराज ज्याला म्हणतात ना हिंदीमध्ये. हमराज म्हणजे एकमेकीचे रहस्य एकमेकीला माहीत आहेत अशा. दोघींचा विवाह झालेला, लहानपणी सोबत राहिलेल्या, सगळी रहस्य एकमेकीला सांगायच्या, दुसरं कोणाला नाही पण परस्पराला सांगायच्या. हो, आणि विवाह झाल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर एक मैत्रीण दुसरीला भेटायला तिच्या घरी आली. आनंद झाला. त्यांचं ठरलेलं होतं की भेट झाल्यानंतर जीवनात काय जे घडलेलं आहे की जे कोणाला सांगता येत नाही ते एकमेकींना सांगायचं, असं त्यांचा एक दंडक होता. हो, आणि जिच्या घरी तिची मैत्रीण आली त्या घराच्या मालकीनीनं चहा वगैरे झाल्यानंतर बोलायला सुरुवात केली. हो, मध्यंतरीच्या 2 वर्षामध्ये पती व्यतिरिक्त एक दुसरा पुरुष तिच्या जीवनामध्ये आला होता. पती व्यतिरिक्त येऊ शकतो, मे बी पॉसिबल, काही अडचण नाही, नो प्रॉब्लेम, आला होता बरं का. तर तो जो दुसरा पुरुष आहे त्याच्या सोबतच्या काही घालवलेल्या सुंदर क्षणाचं वर्णन त्या आलेल्या आपल्या मैत्रिणीला ती अगदी डिटेल्स मध्ये सांगू लागली, अगदी डिटेल्स मध्ये. कारण ठरलेलं होतं रहस्य सांगायचे एकमेकीला म्हणून. डिटेल्स मध्ये दोघी बोलत बसल्या आहेत आणि ती घराची मालकीन तिच्या जीवनातल्या परपुरुषासोबत घालवलेल्या क्षणाचं अगदी विलक्षण तपशीलवार वर्णन सांगू लागली तिला. त्यानं असं केलं, तो असं म्हटला, त्याचा असा मिस कॉल आला, त्याचा फोन आला वगैरे वगैरे. मला त्याचं डिटेल्स मला सांगायची नाही, ती तुम्ही इमॅजिन करा. डिटेल्स मध्ये सांगू लागली आणि ती दुसरी पण उत्साहानं ऐकू लागली. आणि हे सगळं वर्णन चालू असताना त्या बिचारीच्या दुर्भाग्यानं जी सांगते तिचा नवरा दरवाजाच्या आड उभा होता आणि तो सगळं ऐकत होता. हो, त्याची तर परिस्थिती अशी झाली ना, त्याच्या मुठी वळल्या, दातावर दात त्यानं दाबले, डोळे लाल झाले. हिचं वर्णन जसं पुढे चाललं तसं त्याचं टेम्परेचर वाढू लागलं आणि मनात त्यानं निर्धार केला, हिचं बोलणं संपलं की आतमध्ये जातो, नरड दाबून हिचा खूनच करतो, माझ्याशी व्यभिचार करते काय. त्यानं पूर्ण तयारी केली दरवाजाच्या आड उभं राहून. तिला माहितच नाही तो ऐकतोय म्हणून, माहितच नाही. वर्णन सांगत सांगत गेली, सगळं सांगून झालं इन डिटेल शेवटपर्यंत. आणि सांगितल्यानंतर स्वाभाविकपणे तिची दृष्टी दरवाजाकडे गेली. दरवाजाच्या आड तिला आपल्या नवऱ्याचे पाय दिसले. बाई घाबरली.
कारण ते सगळं त्यानं ऐकलं होतं हे तिच्या लक्षात आलं. घाबरली पण पटकन सावरली. त्याला म्हणणं असेल घाबरणं गुन्हा नाही, पण सावरणं जमलं पाहिजे. क्षणभर घाबरली आणि कुठल्याही क्षणाचा पॉज न होऊ देता पटकन सावरली आणि तिनं आतापर्यंत केलेल्या वर्णनाला एकच वाक्य जोडलं. ती म्हटली, स्वतःच्या मैत्रिणीला बोलल्याचा अभिनय करून बोलली, हे बघ बाई, एवढं सगळं झालं आणि मला पटकन जाग आली आणि मी तोंड झोडून घेऊ लागले की मला एवढं वाईट स्वप्न का पडलं. विषय संपला. आणि मग त्याच्यानंतर तिनं 2-3 वाक्य अजून जोडले. मी 3 दिवस जेवले नाही, मला त्या स्वप्नाचं फार वाईट वाटलं, मी प्रायश्चित्त केलं, मी नामस्मरण केलं, मी अमुक केलं. ती हे जे बोलत होती तोपर्यंत याच्या आखडलेल्या मुठी ढिल्या झाल्या. लाल झालेले डोळे पांढरे झाले. पांढरे म्हणजे एकदम पांढरे नाही, मेन पोझिशनला आले. आणि अंतःकरणामध्ये तिच्या नाशाचा जो विचार तो करीत होता तो पटकन बदलला आणि विचार मनात आला की इतकी प्रामाणिक माझी पत्नी आहे, स्वप्नामध्ये देखील परपुरुषाचा विचार ही करू शकत नाही, कोणालाही अशी मिळणे शक्य नाही. 10 दिवसाची रजा टाकली, 50,000 सोबत घेतले, महाबळेश्वरला बायकोला घेऊन गेला. झालं. इथे नेमकं काय घडलंय, कुणाला कसं ओळखणार या जगामध्ये. माणसं ओळखायची काही सोय नाही. जसे आले ते चांगले आहेत असं समजून घेणं. अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा, विठोबा कुमार फारच मोठं स्टॅम्पिंग नाही झालं. बरं आहे ना, ठीक आहे. देवालाही याच पद्धतीने चाललेलं असतं. मी तर माणूस आहे, देवाला असं चालू असतं. आम्ही नदे खोवा बघणा पापी पवित्र शहाणा का कमी करताय. अवघी रूपे तुझी देवा, बंधू भावे करू सेवा. 2 चरणाच्या चिंतनामध्ये तुकोबारांनी आपल्या मनाला शिकवलेली गोष्ट सांगितली. आम्ही आमच्या मनाला सांगू वारंवार. आणि कोणताही विचार वारंवार मनाला, म्हणजे ज्याला अलीकडे अनकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड असं जे बोललं जातं ना, आपल्या अंतर्मनाला एक विचार आपण वारंवार सांगितला की तो दृढ होत जातो. याला वेदांतात निदिध्यासन म्हणतात. एक निदिध्यासन आहे. कोणताही विचार तुम्ही आतमध्ये दृढ करू शकता, मात्र त्याची वारंवारता असावी. पुन्हा पुन्हा सांगितला जावा, पुन्हा पुन्हा. हो, तो विचार पुन्हा पुन्हा सांगितला की बळकट होतो. तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही एक विचार आमच्या मनाला वारंवार सांगू की जे जग आहे ना, ही सगळी तुझी रूप आहेत. मनोनी जग परवते सारुनी पाहिजे माते, तैसा नोहे उखिते सकटची मीच सगळा. हो, भगवंत सांगतात अर्जुना, हे असं हे बाजूला सारण याच्या देवा असं तू म्हणू नको. हे जे दिसतंय ना याला चिद्विलासवाद म्हणतात. शब्द तेच आहेत, फक्त रचना बदललेली आहे. हो, हे नुसतं ग्रंथात ठेवायचं नाही, ते हृदयात भरायचंय. चिद्विलास आहे, चित नाम सच्चिदानंद भगवंत, त्या चितचा हा विलास नाम विस्तार आहे. हे सगळं विश्व देवाचा विस्तार आहे. जे जिथे आहे, जे जसं आहे ते योग्यच आहे. आपण याचं काही त्रास घेण्याचं कारण नाही. आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा हा विचार हृदयामध्ये जर बळकट झाला, दृढ झाला, तर जीवन सुसह्य व्हायला काहीच हरकत नाही. राहिला प्रश्न परिणामांचा. पुढची 2 चरण परिणाम सांगणार, वेळ सोडून देणार. इथेच पॉज मारून. परिणामाचा विचार असा की जरी तुम्ही जगाला देव म्हणले काय, पापी म्हणले काय, पुण्यवान म्हणले काय, काही म्हटले काय, तरी जो परिणाम तुमच्या जीवनावर जगाचा होणार आहे तो तर बदलणार नाही ना. हो, जसं तुम्ही विषाला अमृत म्हणून पिले तरी मरण ठरलेलंच आहे की, तुम्ही सापाला देव म्हणून स्पर्श केला तरी तो चावणारच आहे की नाही. याचा अर्थ जगाचा तुम्हाला येणारा अनुभव हा अनुकूल प्रतिकूल असणारच आहे. तुकोबारांनी त्याला उत्तर दिलं, तो अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, आम्हाला तुझ्याशी कारण आहे. जसं मुलावर आईचं प्रेम आहे, त्याच्या लाथा लागल्या तरी तिला प्रॉब्लेम नाही.
त्यानं स्तनपान करताना चावा घेतला तरी तिला प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे तिला किती कष्ट सोसावे लागले तरी तिला प्रॉब्लेम नाही. तसं देवा आमचं तुझ्यावर प्रेम आहे आणि हे जग तुझं प्रॉडक्ट आहे, त्यामुळे तुझ्यामुळे आम्हाला जगाला सहन करावंच लागेल, त्याला उपाय नाही. मला तुझ्या भक्तीशी कारण, जग कसंही दिसू दे, पाषाणासारखं धातूसारखं सत्वरज तमात्मक कसंही जरी असलं, मला तुझ्याशी कारण आहे. तुझी निर्मिती आहे. पत्नीवर जर प्रेम असेल तर तिच्या पक्वान्नामध्ये दोष दिसायचं काहीच कारण नाही, दिसायलाच नाही पाहिजे. एखादा नवरा म्हणत असेल माझं तुझ्यावर पराकाष्ठेचं प्रेम आहे आणि जेवायला बसलं की नावं ठेवत असेल भाजी अशी झाली नामक तशी झाली, याचा अर्थ त्याचं पहिलं वाक्य चुकीचं आहे. पहिलं वाक्य, कारण प्रिय व्यक्तीच्या हातून विष जरी मिळालं तरी देखील ते मधुरच लागावं, तेव्हा तुमचं प्रियत्व सिद्ध होतं. आपलं काय घटना बदलली की वाक्य बदलत असतात. पहा घटना कशाला, आपला मूड बदलला की आपली वाक्य बदलतात. फार काय सांगावं, जाऊ द्या, ते तेवढं गृहस्थी जीवनात शिरायचं काही कारण नाही. हो, पण देवा तुझ्यावर आमचं प्रेम आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा स्वाभाविकपणे हे जग ही तुझंच रूप आहे असं समजून आम्हाला स्वीकारावं लागणार आहे. तेव्हा आमचं पहिलं वाक्य सिद्ध होईल, आम्ही तुझे भक्त आहोत आणि हे जग म्हणजे तुझं साकार स्वरूप आहे, तर याची भक्ती आम्हाला केली पाहिजे. मज भक्ती सवे चाड नेणे पाषाण धातू वाढ. पाषाण धातू हे शब्द फक्त सत्वरजतम या त्रिविध जगाच्या रचनेबद्दल वापरले. आणि राहिला त्यांच्या जीवनाच्या परिणामाबद्दल प्रश्न, तर तुकोबरांचा देवा मी तर जगाला असंच घेणार आहे, मग त्याचा परिणाम माझ्यावर विषासारखा कडवट हो नाही तर अमृतासारखा मधुर हो. काही लोक माझ्याशी विषासारखे कडवट जरी वागले तरी तीही तुझीच रूप आहेत असं समजून मी शांत राहील. आणि काही लोक अमृतासारखा मधुर अनुभव जरी मला देऊन गेले जगातले तरी देखील तो तुझाच अनुभव आहे असं समजून मी त्याला सहन करीन. तुका म्हणे घोटी विष अमृत तुझसाठी शेवटचं चरण बोला. तुका म्हणे घोटी
तुका म्हणे घोटी विष अमृत तुझ्यासाठी घोटणे म्हणजे पिणे. देवा तुझ्यावर प्रेम आहे ना, तू आमचा प्रेमास्पद आहे ना, देव आहेस ना, तुझ्यासाठी विष काय ना अमृत काय. हे विषामृत दोन शब्द कशासाठी आले? जगाला जरी आपण देव म्हटलो तरी जगाचे परिणाम बदलत नसतात. तडकाफडकी आपल्याशी जगाचे व्यवहार बदलणार नाहीत. तुम्ही देव म्हटले म्हणजे लगेच लोक तुमच्याशी चांगलं वागतील असं नाही. परिणाम अनुकूल प्रतिकूल होणारच आहेत. पण देवाचे आहेत ना, विषासारखा कडवट परिणाम जरी झाला तरी सहन करेन. घोटी म्हणजे पिणे. तुझ्यासाठी विषयी पिन देवा, तुझ्यासाठी अमृतही पिन, कारण आम्हाला तुझ्याशी कारण आहे. अवघी रूपे तुझी देवा, बंधू भावे करू सेवा, असा दिव्य विचार या अभंगात आहे. हे पहा, हा विचार तुकोबरांनी सरते शेवटी अंतःकरणात बळकट केला आणि तिथून पुढे त्यांचं जीवन आता दिवस चारी खेळी गेली. नंतर टेन्शन संपलं त्यांचं, कुठलाही काम नाही राहिला. हा वाईट आहे, तो चांगला आहे, हा असा व्हावा, लोक देवाच्या भजनीत लागावे, हे देवाशी ते देव, काही नाही. नंतर ते आनंदाने जगले. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. नंतर कोणतीही परिस्थिती त्यांच्या आनंदाला विरजित करू शकली नाही, नाही का, विचलित करू शकली नाही. त्यांना कशानं टेन्शन नंतर आलं नाही. आणि असाच विचार माणसाच्या जीवनाला आदर्शभूत असावा की ज्यानं आपल्याला जगाचं टेन्शन येणार नाही. हो, जगाला नाकारून जमतच नाही, जगाला स्वीकारावं लागणार आहे. हो, दुनिया में हमारे तो जीना ही पडेगा, जगावं लागणार आहे. ते जगायचं कसं आपण ठरवायचं. दोन ओळी सांगेल, तुम्हीच ठरवा कसं जगायचं. कणत कणत का गाणं म्हणत, आणि त्याला जोड एका वाक्याची देतो. सगळे धार्मिक कणत कणत जगतात आणि जवळजवळ सगळे अधार्मिक गाणं म्हणत जगतात. आजचा अनुभव असा आहे. आपण जर आपल्या सुखासाठी धार्मिक असू तर काय उपयोग आहे. आपल्या सुखाचे जनिते आपण होऊ, हा दिव्य विचार आपल्या हृदयाला सांगू. मान्य करू की इतक्या सहजासहजी हात दृढ होणार नाही, पण हात दृढ करणं म्हणजेच परमार्थ आहे. अवघी रूपे तुझी देवा, बंधू भावे करू सेवा. जगाला सहन करायला शिकावं. जे जिथे आहे तिथे योग्य आहे. प्रत्येक जीवाला देव जगवतो आहे आणि तो जर जगवतो आहे, त्याच्या क्रियेला तो प्रेरणा पुरवत आहे, ऊर्जा देत आहे. त्यानं जर त्याला चार्जिंग दिलेली आहे तर मी डिस्चार्ज करणारा कोण, असं आपण सांगावं. प्रत्येक जीव देवाच्या कव्हरेजमध्ये आहे, त्याचं कनेक्शन होतंय. आपण का जवळ करावं, काय कारण आहे? ते आहे ते तसं आहे. जग जिथे आहे जसं आहे तसं स्वीकारायचं. ज्याला कळलं त्याला जीवनाची आर्ट ऑफ लिव्हिंग कळली, जगण्याची कला. आणि ही कळावी याच्यासाठी परमार्थ आहे. म्हणून आपलं जीवन आपणच सुंदर करू शकतो. काही विचारांना हृदयामध्ये दृढ करून तुकोबारांच्याच मार्गाने जायचं असेल तर आपणही मनाला रोज सांगावं, अवघी रूपे तुझी देवा, बंधू भावे करू सेवा. ज्ञानेश्वर प्रथम दिवशी सेवा करायला येण्याचा योग आमच्या आदरात स्थान परमार्थिक परमस्नेही हरिभक्तीपरायण एकनाथ पराजी गोष्टी मदंगाचार्य की ज्यांच्या सहवासात बराचसा काळ आळंदीमध्ये आमचा गेला, त्यांच्या सूचनेवरून आणि आपल्या सर्वांच्या आग्रहाने इथे येण्याचा योग आहे. पहिल्याच दिवशी एवढं सौंदर्य संपन्न उपस्थिती आपण दाखवली. चित्ताकर्षक मनोवेदक सगळे शब्द इथे कमी पडतील. स्पेल बाउंडिंग सगळंच. म्हणून आपल्या या उपस्थितीने, आपल्या या कार्यक्रमानेच मी कीर्तन करू शकलो. मला कॅमेऱ्यापुढे कधीही कीर्तन करता येणार नाही. श्रोत्यांच्यामुळेच कीर्तन होत असतं, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि आपल्या उपस्थितीमुळे मला काही 2-2.25 तास बोलता आलं. आपण श्रोतेजन आहात, आपल्याला आम्ही प्रथम नतमस्तक होऊन वंदन करू. तदनंतर सर्व गुणीजन, गायक, वादक, या सिस्टीमचे प्रणेते, ऑपरेटर अजून थोडंसं तितकं क्लिअर झालेलं नाही, पण यू विल ट्राय युअर बेस्ट. करा. उद्यापासून पुन्हा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईलच. आजच्यापेक्षा उद्याचं चांगलं, मी आताच बोलून गेलो, उद्यापेक्षा परवा. आणि जेव्हा अत्यंत चांगलं होईल तेव्हा सप्ताह संपतो. उठू नका 2 मिनिटासाठी, जरा होल्ड ऑन, कारण यांना काही सांगायचं असतं उद्याच्या संदर्भामध्ये. माझं काही नाही, माझं झालं, पण थोडं थांबा. किंबहुना तुमचे गेले धर्मकीर्तन सिद्धी गेले, तर माझे दोरले पायी वर पायाच्या प्रसादे काही विनोदे. माझं क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश. तुमचे बडबडी शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी पुन्हा. समस्त वारकऱ्यांच्या आणि श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम. थोडीशी चाल होईल, कीर्तन संपेल. विठ्ठल जय जय जय
पुढे उठायचा प्रयत्न करू नका. आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो, पुढे उठायचा प्रयत्न करू नका. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.